Good morning, student. Today's our chapter is Roman numerals. Okay, we completed the 4 rules how to write Roman numerals, and also we learn how to write 1 to 20 Roman numerals. Okay, now here is something more about Roman numerals. Okay, now we learn something more about रोमन न्यूमरल्स. ठीक आहे, आपण 1 ते 20 अंक कसे लिहायचे, त्याचे काय रूल आहेत हे सगळं पाहिलेलं आहे रोमन न्यूमरल्स मध्ये. आता एक शेवटचा छोटा पॉइंट राहिलेला आहे, समथिंग मोर, म्हणजे काही तर थोडंसं जास्तीचं. ओके, ते आपल्याला एक्झामला येणार नाही, पण ते तुम्ही काय करायचं ते तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, ते आता आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे, आय राईट हिअर सम लेटर्स. ओके, फर्स्ट this is a Roman numeral 1. Okay, you know that. Okay, this is a 5. Okay, this is a 5, and this is a Roman numeral 10. Okay, this is a Roman numeral 1, this is a 5, and this is a Roman numeral 10. You know that. Okay, now there are some more. Apart from that, there are some more Roman numerals also. Okay, this L-like symbol. Okay, this English letter L-like symbol is used to write the, or this symbol have value 50. Okay, this is a Roman numeral 50. Okay, हे जे एल सारखं सिम्बॉल आहे ते कशासाठी वापरतात रोमन न्यूमरल मध्ये, 50 हा नंबर लिहायसाठी. ओके, 50 नंबर साठी कुठलं लेटर आहे रोमन न्यूमरल मध्ये, एल. ओके, नाउ आय राईट हिअर सी. ओके, दिस सी लाईक सिम्बॉल used to write 100. ओके, दिस सी इज used to write 100. म्हणजे ह्या सी ची व्हॅल्यू काय आहे, 100. रोमन न्यूमरल सी is a 100. Okay, now D have value 500. Okay, D have value, this D like symbol have value 500. And last one is M. Okay, M have value 1000. ओके, बघा हे 3 सिंबल आपण शिकलो. हे मेन 3 सिंबल, दीज आर 3 मेन सिंबल्स. ओके, अप टू 10 हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर दिस एल लाईक सिंबल इज युज्ड टू राईट 50. ओके, दिस एल लाईक सिंबल इज 50, सी लाईक सिंबल इज 100, डी लाईक सिंबल इज 500, and this M like symbol is means 1000. Okay, these are some more letters or symbols in Roman numerals. Roman numerals system मध्ये हे आणखी काही Roman numerals आहेत. Okay, you have to revise this. Okay, you have to revise all these symbols. Okay, you have to revise or recite. Okay, तुम्ही ह्याची उजळणी करा. ह्या सगळ्या नंबर्सची तुम्ही काय करा, उजळणी किंवा तुम्ही ते पाठ करा. आता 1 to 20 नंबर्स तुम्हाला लिहिता येतात. देन यू हॅव टू रिसाइट किंवा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे एल सी डी एम. ओके, ह्याच्या जे व्हॅल्यू आहे ते सुद्धा तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर बघा, अपार्ट फ्रॉम क्लॉक्स अँड वॉचेस व्हेअर आर यू सी द रोमन न्यूमरल्स. वॉच किंवा घड्याळ ह्याच्यामध्ये तुम्ही रोमन न्यूमरल्स पाहिलेले आहेत. ते सोडून अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही आणखी कुठे, एनिवेअर यू सी द रोमन न्यूमरल्स, आणखी कुठे पाहिलेत का रोमन न्यूमरल्स, हे तुम्ही काय करायचंय, फाइंड आउट करायचंय तुम्ही स्वतः. ओके, आणखी कुठे तुम्हाला आढळतात का हे रोमन न्यूमरल्स. ओके, रेल्वे स्टेशन वरती सुद्धा हे रोमन न्यूमरल्स युज केले जातात, किंवा तुमच्या शाळेच्या काही रजिस्टर्स असतील किंवा रँक द्यायची असेल तर तिथं सुद्धा हे रोमन न्यूमरल्स आपण यूज करतो. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम दॅट where these Roman numerals are used,
हे तुम्ही काय करायचंय, फाइंड आउट करायचं. ओके. नाउ दिस इज अ रोमन न्यूमरल. ओके, दिस इज अ रोमन सिस्टम of writing numbers. Okay, and you have learned the decimal system. Okay, you have learned the numbers, right? You have learned the writing numbers using 0 to 9 numbers. Okay, you have learned writing numbers using 0 to 9 number. Okay, 0 ते 9 पर्यंतचे अंक वापरून नंबर लिहायचं हे आपण अगोदरपासून शिकत आलेलो आहे, लहानपणापासून. म्हणजे त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, इंटरनॅशनल नंबर्स म्हणतो आपण. त्या नंबर्सला काय म्हणतो, इंटरनॅशनल नंबर्स. त्या सिस्टीमला काय म्हणायचं, आता आपण आज कसं शिकलो की रोमन न्यूमरल्स, रोमन सिस्टीम शिकलो, हाऊ टू राईट 1 to 20 रोमन नंबर. तसंच आपण जे अगोदरपासून शिकत आलेलं 0 ते 9 नंबर्स यूज करून नंबर लिहायला शिकलोय, त्या सिस्टीमला काय म्हणायचं असतं, डेसिमल सिस्टीम. दिस इज कॉल्ड अ डेसिमल सिस्टीम. आता ही रोमन न्यूमरलची जी सिस्टीम आहे, रोमन नंबर्स लिहायची जी सिस्टीम आहे, this system is very complicated. Okay, we cannot write using these numbers. Okay, you cannot read and write using this number. It is not easy. It is not easy to write or read read or write the numbers using Roman numerals. रोमन नंबर वापरून आकडे वाचणे किंवा नंबर अंक वाचणे किंवा लिहिणे फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून किंवा ते यूज करून कॅल्क्युलेशन करणं हे सुद्धा, दिस इज ऑल्सो सो डिफिकल्ट. ओके, इट ऑल्सो मेक्स कॅल्क्युलेशन डिफिकल्ट. म्हणजे काय, रोमन न्यूमरल्स यूज करून कॅल्क्युलेशन करणं, व्हेन वी ऍड और व्हेन वी सबस्ट्रॅक्ट और व्हेन वी मल्टिप्लाय, डिवाइड. ओके, ह्या ज्या कॅल्क्युलेशन्स करतो ते रोमन न्यूमरल्स यूज करून ते कॅल्क्युलेशन करणं फार कॉम्प्लिकेटेड होतं किंवा डिफिकल्ट होतं. म्हणून आपण कुठली सिस्टीम यूज करतो, डेसिमल सिस्टीम यूज करतो. डेसिमल सिस्टीम मीन्स बाय युझिंग द डिजिट्स 0 to 9, 1 2 3 4 up to 9 हे जे नंबर यूज करून आपण नंबर्स लिहितो, हे जे आकडे वापरून आपण अंक तयार करतो किंवा लिहितो, त्याला काय म्हणतात, डेसिमल सिस्टीम. ओके, रोमन न्यूमरल्स यूज करून आपण कॅल्क्युलेशन करायला गेलं तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणून आपण काय करतो, डेसिमल सिस्टीम यूज करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपल्याला 7 लिहायचं असेल तर आपण इंटरनॅशनल नंबर यूज करून कसं लिहितो, किंवा डेसिमल सिस्टीम मध्ये आपण 7, दिस इज अ 7. और जर आपल्याला रोमन नंबर मध्ये 7 लिहायचं असेल तर कसं लिहावं लागतं, ओके, दिस इज अ 7. बघा, इथं आपल्याला फक्त एक अंक लिहिलं तर पुरेसं होतं, आणि तेच रोमन सिस्टीम मध्ये आपल्याला 3 सिम्बॉल लिहावे लागतात. एका डिजिटसाठी आपल्याला 3 सिम्बॉल लिहावे लागतात. त्यामुळं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं, आता 7 + 7 केलं आपण, 7 + 7 केलं 14 येते. आणि हे जर 7 + 7 केलं आपण, ओके, मग इथं हे फार डिफिकल्ट होणार. किती होणार बघा, किती सिम्बॉल लिहावे लागले, आणि आन्सर किती येणार, 14. ओके, दिस इज अ 14. ओके, म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा. एवढ्यासाठी आपल्याला किती सिम्बॉल यूज करावे लागले, हो की नाही. म्हणून हे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला डिफिकल्टी येते. म्हणून आपण रोमन सिस्टीमच्या ऐवजी काय करतो, डेसिमल सिस्टीम यूज करतो. आणि नेक्स्ट पॉइंट इज, डेसिमल सिस्टीम मध्ये काय होतं, प्लेस वरती, म्हणजे एखाद्या अंकाचं प्लेस वरती त्याची व्हॅल्यू ठरवली जाते. तसं रोमन न्यूमरल मध्ये प्लेस जर चेंज झाला तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, this is a 15. Okay, this is a 15. The 5 is in unit place and 1 is in tens place. Okay, 5 is in unit place and 1 is in tens place. जर मी ह्याची पोझिशन चेंज केली, प्लेस चेंज केलं तर नंबर सुद्धा चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, मी 1 युनिट प्लेसला घेतलं आणि 5 टेन्स प्लेसला घेतलं. बघा, युनिट अँड टेन्स. ओके, मी आता काय केलंय, 1 युनिट प्लेसला घेतलं आणि 5 टेन्स प्लेसला घेतलं. The number also changed. When we change the digit place, the number is also changed. Okay, this is a 15 and this is a 51.
पण तेच आपण रोमन नंबर मध्ये लिहिलं तर बघा कसं होतं. दिस इज अ 15. ओके, इन रोमन न्यूमरल दिस इज अ 15 अँड विल वी राईट. आणि जर आपण हे असं लिहिलं, ओके, दिस इज अ 10 अँड दिस इज अ 5. ओके, दिस इज अ 15. जर आपण असं लिहिलं तर हे 15 होतं का? नाही होत. म्हणजे जर आपण त्याची युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस असं केलं किंवा प्लेस चेंज केलं तर तो नंबर, हा नंबर चुकीचा झाला, होय की नाही. म्हणजे त्याची जर आपण प्लेस चेंज केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक प्लस पॉइंट आहे आपल्या डेसिमल सिस्टीमचा. प्लस डेसिमल सिस्टीम मध्ये झिरोसाठी पर्टिक्युलर सिम्बॉल आहे, आपण झिरो लिहू शकतो. तसं रोमन न्यूमरल मध्ये झिरोसाठी एखादा पर्टिक्युलर सिम्बॉल आहे का? नाही. देर इज अ नो सिम्बॉल फॉर झिरो. हे एक आपल्या डेसिमल सिस्टीमची प्लस पॉइंट आहे. ओके, प्लेस चेंज केलं की प्लेस चेंज केलं की व्हॅल्यू चेंज होते. तसं रोमन न्यूमरल मध्ये प्लेसवरती त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही सिम्बॉलची. दुसरा पॉइंट आहे की देर इज अ सिम्बॉल फॉर झिरो. देर इज अ सिम्बॉल फॉर झिरो. देर इज सिम्बॉल फॉर झिरो. पण रोमन न्यूमरल मध्ये झिरोसाठी कुठल्याही प्रकारचं सिम्बॉल नाही. तसंच ती काय, रोमन न्यूमरल ही फारच कॉम्प्लिकेटेड आहे सिस्टीम, होय की नाही. फारच त्याच्यासाठी खूप सिम्बॉल्स यूज करावे लागतात. एक नंबर लिहायचा असेल तर 2-3 सिम्बॉल्स आपल्याला लिहावे लागतात. तेच डेसिमल सिस्टीम मध्ये आपण अगदी कन्व्हिनियंट सिस्टीम आहे, म्हणजे अगदी सोयीची, अगदी थोडक्यात शॉर्ट मध्ये आपण लिहू शकतो. ओके, आणि ही जी सिस्टीम आहे डेसिमल सिस्टीम, तुम्हाला माहितीये का कुणी इन्व्हेंट केल्या? इन्व्हेंट मीन्स कुणी शोधल्या? तर आपल्याच भारतीय मॅथमॅटिशियन्सनी, म्हणजे गणित तज्ञांनी, आपल्या भारतीय गणित तज्ञांनी हे डेसिमल सिस्टीम फाइंड आउट केली सगळ्यात प्रथम. ओके, इन एन्शियंट इंडिया. ओके, इन एन्शियंट इंडिया मॅथमॅटिशियन फर्स्ट इन्व्हेंटेड दिस डेसिमल सिस्टीम अँड बिगेन टू यूज इट. फक्त त्यांनी शोधलीच नाही तर त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात वापर सुद्धा सुरू केला. त्यांनी ते डिजिट प्रत्यक्ष व्यवहारात वापरायला सुरुवात केली ही सिस्टीम. ओके, आणि ही रोमन न्यूमरलची सिस्टीम त्यानंतर मागे पडत गेली. आपल्या भारतीय गणितज्ञांनी जी सिस्टीम शोधून काढली ती परत सगळ्या जगांनी ऍक्सेप्ट केली. दिस सिस्टीम वॉज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर वर्ल्ड और in all parts of world. This decimal system is accepted in all parts of world because this system is very convenient and so easy. ओके नाही, डेसिमल सिस्टीम ही फारच युजफुल आहे आणि कन्व्हिनियंट आहे, म्हणजे सोयीची आहे, लिहायला सोयीची आहे. प्लस तिथं झिरोसाठी स्पेशल सिम्बॉल आहे. ओके, त्याच्यात ज्या प्लस पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे काय झालं, रोमन न्यूमरल सिस्टीम परत मागे पडली किंवा ती यूज केली जात नाही कॅल्क्युलेशन्स मध्ये. आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी किंवा आपल्या भारतीय मॅथमॅटिशियननी जी इन्व्हेंट केलेली आहे डेसिमल सिस्टीम, ती आपण जनरली मॅथ्स मध्ये किंवा इतर व्यवहारात सुद्धा आपण डेसिमल सिस्टीमच यूज करतो. आलं लक्षात? तर रोमन न्यूमरल्स हे आपल्याला फक्त काय स्टडीसाठी आहे, म्हणून आपल्याला फक्त 1 to 20 नंबर्स येणं गरजेचं आहे लिहायला. ओके, रीड करायला आणि लिहायला. सो यू हॅव टू रिवाइज 1 to 20 numbers and also you have to revise this chart. Okay, this chart, look at here. You have to revise this chart or practice to write. Okay, or recite this chart. Okay, फक्त हा चार्ट तुम्ही LCDM ह्याच्या फक्त व्हॅल्यू काय आहे ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ओके, तर आज आपला हा रोमन न्यूमरल्स हा चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके, वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. ठीक आहे, रोमन न्यूमरल्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, ओके, सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.